अरे कोणतरी सिम कार्ड विसरून गेलं वाटतं. माझीच बाईक भेटते वाटतं या लोकांना. स्कॅम करायला कामाला येईल. तीन दिवस झाले आणि आज पावसाने सुट्टी घेतली. बाईकची हालत खूप खराब आहे आणि पाण्यामुळे आवाज आहे ना बाईकचं काहीतरी भलताच यायला लागला. आता स्टार्टर मारून दाखवतो. भलताच आवाज यायला लागला आहे. आता नक्की कसला येतो? स्टार्टरचा येतो आहे, स्टार्टर मोटरचा की माहीत नाही पडत आहे नक्की. मला तर वाटतं आहे आता बॅटरी चेंज केलेली मी. बॅटरी खराब झालेली तर मला रिप्लेस करून दिली वॉरंटीमध्ये. त्याचा येतो आहे की नाही काय माहीत, पण हा जो आवाज येतो आहे ना तो एकतर स्टार्टरचा तरी येतो आहे, नाहीतर स्पार्क प्लग चेंज करायची वेळ आली वाटतं. तर तसंच आहे, स्पार्क प्लग चेंज करायची वेळ आली. फायनली आता एवढ्या एका हप्त्यानंतर पाऊस पूर्ण थांबला आहे. रस्ते सुकायला लागलेत आणि आपण एवढे दिवस नॉनस्टॉप ऑफिसला जात होतो कारण आपल्याला गणपतीमध्ये सुट्टी पाहिजे. आता सीन असा आहे ना की जेवढे पण झाडं दिसत आहेत ना सगळीकडे झाडं पडलेली आहेत. जसं इथे शिवाजी पार्कला सगळीकडे झाडं पडली आहेत. झाडं पडली आहेत तर पडली आहेत. तर पाणी वेगळं साचलं आहे आणि जे रस्त्याला खड्डे पडलेत ते वेगळे. एवढं जपून चालायला लागतं ना की काय सांगू. आणि एकतर आहे ना एकदम मेन गोष्ट तर सांगायची राहिली की कधी पण आहे ना पावसाच्या वेळी बाईक समोरून क्रॉस करू नका, कारण पावसातून आहे ना बाईकवाल्यांना काही दिसत नाही समोर. कारण हेल्मेटची वगैरे काच बंद असली ना कंटिन्यू पाऊस असलं तर समोर दिसत नाही. माझ्यासोबत खूप वेळा असं होतं, म्हणून मी स्लोच चालवतो सिटीमध्ये बाईक. हे लोक एवढं E20 करतायत. आता E100चा हे आलं आहे, आता काय बोलतात त्याला, हां जो कॉन्ट्रॅक्ट आला आहे तो गडकरी बोलतो आहे की त्याने साईन केलं आहे करून. आणि मला हे समजत नाही आहे की पब्लिककडून तो हे म्हणजे जे काही डिसिजन घेतो तो स्वतःच का घेतो आहे. आणि त्याच्यामध्ये असा एक प्रश्न आहे की E20वरून लोक आता एवढा हंगामा करत आहेत. तर जेव्हा हे लोक टॅक्स वगैरे एवढा भरतात, आपण बाईक घेतो टॅक्स भरतो, टू व्हीलरचा पण मोठा हात आहे टॅक्समध्ये, रोड टॅक्स वगैरे जे काही इतर टॅक्सेस असतात त्याच्यामध्ये. पण सिटीमधले जे ब्रिज असतात त्याच्यावरती टू व्हीलर अलाउड नाही आहेत का, मला तेच रिझन समजत नाही आहे. जर तुमच्या पब्लिक सर्व्हिसेसच जर चांगल्या नाही आहेत, त्यामुळे लोक जर बाईक्स वगैरे घेत आहेत आणि बाईक्सने स्वतः ट्रॅव्हल करत आहेत, तर मग तुम्ही लोक त्याच्यावरती प्रतिबंध का आणता की नाही ह्या ब्रिजवरून बाईक नाही जाणार, फोर व्हीलरच जाणार. हां इतर मानू शकतो सीपेसचे वगैरे जे बीच आहेत, ब्रिज आहेत त्याच्यावरती प्रॉब्लेम होऊ शकतो कारण ते मोठे आहेत. अरे हो ताई, त्यांच्यामध्ये
हां, तर ते ब्रिज मोठे आहेत आणि हवा वगैरे येते त्याच्यावरती, ते मानतो मी. हा, त्याच्यावरती अलाउड नाही करू शकत बाईक वगैरे, कारण हवे बिवेने त्रास होऊ शकतो, गाडी पडू बिडू शकते, नाहीतर उडून बिडून जाऊ शकते, जे काही असेल. पण हे जे बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सवाला ब्रिज आहे त्याच्यावरती का टू व्हीलर अलाउड नाही आहे? आणि असे खूप ब्रिज आहेत, जसं वरळी साईडला पण आहेत, किंवा नाहीतर हे आपलं जो कोस्टल रोड आहे तिथे तर बाईक अलाउड करायला पाहिजे. कारण 150 CCच्या गाड्या आहेत, त्याच हलक्या आहेत. त्याच्या ज्या वरच्या CCच्या गाड्या आहेत त्या तर भरपूर वजन आहेत. त्यामुळे मला तर वाटत नाही कधी ते त्रास होईल त्या लोकांना असा हलायचा वगैरे. 150 CCपर्यंत समजू शकतो मी, त्या अलाउड नाही केल्या वेगळी गोष्ट आहे. पण बाकीच्या इतर CCच्या गाड्या आहेत त्या तरी अलाउड करायला पाहिजे गव्हर्नमेंटने. आता ते मला समजत नाही आहे की नक्की तो काय प्रॉब्लेम आहे तो. सध्या तरी पाऊस नाही पडत आहे ना, हीच एक चांगली गोष्ट आहे. हीच एक चांगली गोष्ट म्हणू शकतो. आणि मला हे समजत नाही आहे, जे नवीन नवीन रस्ते वगैरे बांधतात त्याच्यावरती ॲक्शन का नाही घेत गव्हर्नमेंट? कारण आता पाण्यामुळे खूप जागेला खड्डे पडलेत आणि बाईक चालवत असताना आहेत ना, जर त्याच्यात पाणी भरलेलं असतं ना तर ते अंदाजच येत नाही नक्की तो खड्डा किती मोठा आहे आणि किती लहान आहे ते. त्याच्यावरती पण गव्हर्नमेंटने काही ना काहीतरी केलं पाहिजे. सध्या तरी हे बाईकच्याच गोष्टींवरती जरा लक्ष दिलं तर लय बरं होईल. हा, आणि अजून एक असा प्रश्न आहे की आहे ना, सिटीमध्ये परत डबल हेल्मेट लागू करायच्या चक्करमध्ये ते लोक, की परत सिटीमध्ये डबल हेल्मेट कंपल्सरी आहे. अरे तुम्ही डबल हेल्मेट कंपल्सरी करताय, पण तुम्ही तुमचे रस्ते तरी नीट देताय काय? जर सिग्नल बंद आहे तर आपण ट्रॅफिक पोलीसला बोलतो की सर असं हा सिग्नल बंद आहे करून, तर ते काय बोलतात की BMCला सांगा तुम्ही. अरे BMC कुठे लक्ष देईल? ती झाडं पडलेली उचलेल, रस्त्यावरचे स्टॉल उचलेल, की हे आता बंद पडलेले लाईट बीट त्याच्याकडे लक्ष देईल? हे जरा ट्रॅफिकच्या अंडर यायला पाहिजे. जे ट्रॅफिकवाल्या गोष्टी आहेत त्या ट्रॅफिकच्या अंडर यायला पाहिजे. आणि मला हे समजत नाही आहे BMC आहे ना, हे वेगवेगळे डिपार्टमेंट का नाही करत? रस्ता साफ करणारे किंवा गटर साफ करणारे हे वेगळे ठेवायला पाहिजेत, हे लाईट बीटवाले वेगळे, ज्याने की आम्हाला कंप्लेंट करायला इझी पडेल. या लोकांचं काय सर्व एकत्रच सर्वांचं हे करून ठेवलं आहे. एमर्जन्सीमध्ये पण जे नंबर दिलेत ते लागत नाही आहेत. त्याला नॉर्मल पब्लिकचे तर नाही, पोलीस लोक फोन करतात ते पण नंबर लागत नाहीत. करायचं काय माणसाने ते सांगा मला. जाऊ दे, सध्या तरी आहे ना एनजी मिनिस्टर येईपर्यंत वाट बघावी लागेल. कारण राघव चड्डासारख्याला तर ह्या लोकांनी बाहेर फेकलं आहे. तर आता मी कॉक्रोच जनता पार्टीला तर जरा पण सपोर्ट नाही करत, पण सध्या तरी आहे ना असं काही ना काहीतरी होणं गरजेचं आहे, ज्याने की हे म्हातारे कोतारे बसलेत ना, ह्या लोकांना संसदेमधून बाहेर उडवता यावं. कारण ह्या लोकांनी एवढं करप्शन करून ठेवलं आहे ना, आम्हाला जे शाळेत शिकवलेलं जे आपला भारत आहे तो आपल्याला ओळखण्यातच येत नाही आहे. कारण थिअरीमध्ये वेगळं आहे आणि आता प्रॅक्टिकल जे आम्ही बघतो त्याच्यामध्ये खूप वेगळं आहे. दॅट्स वाय सध्या तरी होतंय रे जातंय रे हाच हिसाब चालू आहे.